लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी फार मोठं अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या लढ्याच्या समर्थनार्थ महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी एकच दिवस आडवा आहे। सर्व लातूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी 59 जातीतील समाज घटक, सर्व प्रमुख नेते, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आणि मी आज आवाहन करतो आपल्या माध्यमातून की सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं ताकदीनं 27 तारखेला आपण हजर राहावं अशी मी विनंती करतो। काय कारण आहे की या वर्गीकरणाची गरज भासते? अनुसूचित जाती जमातीसाठी भारताचं सर्वोच्च न्यायालय यांनी आदेशित केलेलं आहे, संबंध भारत देशातल्या राज्याला आदेशित केलेलं आहे की ज्या ज्या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या समाज घटकाचा सर्वांगीण शैक्षणिक नोकरी या भागामध्ये जे काही विकास झालेला नाही असं दिसून आलेलं आहे, त्यांच्यासाठी राज्य सरकारने आपापल्या लेवलवर त्या ठिकाणी हा निर्णय अंमलबजावणी लागू करावी अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे आणि तो तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आमची विनंती आहे। आणि त्या संबंधामध्ये हा महामोर्चा आयोजित करण्यात समाजामध्ये यामुळे फूट पडेल असं आपल्याला वाटतं? निश्चितच जो अशिक्षित समाज आहे, जो आर्थिक कमजोर आहे, आज शिक्षण एवढं महागलेलं आहे, आज पब्लिक स्कूल या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर किती महागड्या अवस्थेमध्ये ICICI बोर्ड, दिल्ली बोर्ड, कॉन्व्हेंट स्कूल अशा पद्धतीच्या स्कूलमध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येणार नाही एवढी महागडी व्यवस्था झालेली आहे। आणि अशा प्रगतशील व्यवस्थेमध्ये या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना आर्थिक कमजोरी असल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण घेता येत नाही, त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी नोकरीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उतरता येत नाही। म्हणून ह्याला विशेष करून या गोरगरीब समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं दर्जेदार मिळालं पाहिजे, त्यासाठी विशेष तरतूद केली पाहिजे। त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरीची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे, हा वंचित समाज घटक सुधारला पाहिजे, त्याचा स्तर उंचावला पाहिजे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये प्रत्येक राज्याला लागू केलेली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय सुनीत्राताई पवार मॅडम असतील, राज्य सरकारने तात्काळ 1 ऑगस्ट 2026 रोजी ही अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी आमची लातूरमधून या ठिकाणी महामोर्चाच्या माध्यमातून होणार आहे। आपण त्या दिवशी पाहाल।